प्रकरणामधल्या 3 मुख्य आरोपींना म्हणजेच सासू असलेली लता, पती शशांक आणि त्याचबरोबर ननंद असलेली करिश्मा यांना काल एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आणि त्यानंतर आज या 3ही आरोपींना पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं होतं। सुनावणीच्या सुरुवातीलाच फार जास्त युक्तिवाद जो आहे तो यावेळी करण्यात आलेला नाही। काल जर आपण पाहिलं तर काल या प्रकरणामध्ये प्रचंड वादळी असा युक्तिवाद झालेला होता। जे काही चारित्र्य हनन करणारे आरोप या प्रकरणामध्ये वैष्णवी यांच्यावरती करण्यात आलेले होते, वकिलांच्या मार्फत हा सगळा युक्तिवाद करण्यात आलेला होता आणि याबद्दलची माहिती जी आहे ती हगवणे कुटुंबियांनीच या सगळ्या वकिलांना दिलेली होती। त्यामुळे काल जो काही युक्तिवाद झाला या युक्तिवादाच्या नंतर आज कोर्टामध्ये युक्तिवाद झालेला नाहीये, कारण आज थेटपणे पोलिसांनी या सगळ्याच आरोपींना न्यायालयीन कोठडी द्यावी अशा पद्धतीचीच मागणी थेटपणे केली। त्यामुळे आता या सगळ्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची रवानगी करण्यात येणार आहे। कारण आपण जर पाहिलं तर कुठल्याही प्रकरणामधल्या आरोपींना 4 वेळा पोलीस कोठडी दिली जाऊ शकते, तशी मुभा असते। त्यामुळे जर भविष्यात या प्रकरणामधला एखादा तपास करायचा असेल तर त्या तपासासाठी पोलीस कोठडी राखून ठेवण्यासाठी आता या प्रकरणात पोलिसांनी आज मात्र पोलीस कोठडी जी आहे ती मागितलेली नाहीये। आता जरी या सगळ्या आरोपींना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवलं तरी सुद्धा भविष्यात जर पोलिसांना एखाद्या प्रकरणामधला तपास करायचा असेल, चौकशी करायची असेल आणि त्यासाठी जर पोलीस कोठडीची आवश्यकता असेल तर पुन्हा एकदा पोलीस कोठडी मागितली जाऊ शकते आणि पुन्हा एकदा न्यायालयाच्याकडून ही पोलीस कोठडी मिळू सुद्धा शकते। त्यामुळे या सगळ्या जर प्रकरणात आता आपण पाहिलं तर निलेश चव्हाण हा जो आरोपी आहे, हा आरोपी अद्यापही फरार आहे। या आरोपीने वैष्णवी यांचं जे बाळ आहे ते स्वतःकडे ठेवून घेतलेलं होतं आणि हे बाळ मागण्यासाठी जेव्हा आजच खरं तर कसपटे कुटुंबियांनी हा सगळा एक धक्कादायक खुलासा या प्रकरणामधला केला। ज्यावेळी अंत्यविधी संपलेले होते वैष्णवी यांचे, त्यानंतर स्वतः वैष्णवी यांचे जे मामा आहेत उत्तम भैरट, त्यांनी करिश्मा अर्थात जी ननंद आहे तिला फोन केलेला होता। सकाळी 7-7:30 वाजता फोन करून बाळ आमच्या ताब्यात द्या असं सांगितलेलं होतं। मात्र त्यावेळी करिश्माने उडवाउडवीची उत्तरं दिली। तिथून पुढे 2 दिवसांनंतर याच राजेंद्र हगवणे यांचे भाऊ आहेत जयप्रकाश हगवणे, जे पुण्याच्या प्रभात रोड परिसरामध्ये राहतात, त्यांनी स्वतःहून कसपटे कुटुंबियांना फोन केला होता आणि हे जे बाळ आहे या बाळाची प्रचंड हेळसांड होत आहे, त्यामुळे या बाळाला तुम्ही घेऊन जा असं सांगितलेलं होतं। त्यानंतर या प्रकरणामध्ये आनंद कसपटे जे वैष्णवीचे वडील आहेत, त्यांचे जे भाऊ आहेत मोठे, त्यांनी आणि त्याचबरोबर जयप्रकाश हे जे आहेत जयप्रकाश हगवणे जे राजेंद्र हगवणे यांचे भाऊ आहेत, हे सगळेजण मिळून त्यावेळी निलेश चव्हाणच्या घरी गेलेले होते। मात्र निलेश चव्हाणने त्यावेळी हे बाळ द्यायला नकार दिलेला होता। थेटपणे जयप्रकाश जे खरं तर या बाळाचे आजोबा लागतात, चुलत आजोबा लागतात, त्यांनाच तुम्ही कोण आहात, मी तुम्हाला ओळखत नाही, कोण आजोबा, मला याविषयीची काही सुद्धा माहिती नाहीये, त्यामुळे मी तुमच्याकडे बाळाला देणार नाही असं सांगून या सगळ्यांना तिथून धमकावून परत लावलं होतं। त्यावेळेस त्याने कमरेला पिस्तूल सुद्धा लावलेलं होतं आणि हे पिस्तूल वारंवार तो दाखवण्याचा प्रयत्न करत होता। थोडक्यात तो हे पिस्तूल दाखवून धमकावण्याचा प्रयत्न करत होता। हा सुद्धा खुलासा आजच कसपटे कुटुंबियांनी केला। त्यामुळे या प्रकरणामधला हा जो निलेश चव्हाण आहे तो अजूनही फरार आहे। तो नेमका कुठे आहे, त्याचा या प्रकरणामध्ये किती सहभाग आहे, केवळ बाळ पळवून घेऊन जाण्यापर्यंतच त्याचा सहभाग आहे की या सगळ्या कटामध्ये सुद्धा तो सामील होता, किंवा या आधी सुद्धा कधी वैष्णवींचा जेव्हा केव्हा छळ झाला असेल त्यामध्ये सुद्धा त्याचा काही रोल होता का, असं सगळाच तपास पोलिसांना या प्रकरणातला करायचा आणि हा सगळा तपास करण्यासाठी निलेश चव्हाणचं सापडणं प्रचंड गरजेचं आहे। तो अद्याप सापडत नाहीये। त्याच्या काही लिंक या हगवणे कुटुंबियांबरोबर आहे का, किंवा निलेश चव्हाण नेमका कुठे आहे, काय याविषयीची काही माहिती हगवणे कुटुंबियांना आहे का, यासाठीची जर चौकशी करायची असेल तर मग भविष्यात पुन्हा एकदा पोलीस कोठडी मागितली जाऊ शकते। मात्र आज न्यायालयीन कोठडी द्या असं थेटपणे पोलिसांनी सांगितलं। कुठल्याही पद्धतीचं आर्ग्युमेंट या सगळ्यामध्ये झालेलं नाहीये आणि त्यानंतर आता या 3ही आरोपींना जर पाहिलं तर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। त्याचबरोबर जे 2 आरोपी आहेत जे नंतर फरार असताना सापडलेले होते ते म्हणजे सासरा राजेंद्र आणि दीर सुशील, यांना 31 मे पर्यंतची जी आहे ती पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्यामुळे 31 तारखेला त्यांना पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि तिथून पुढची जी काही प्रोसेस असेल ती होईलच। मात्र काल जे काही आरोप या प्रकरणामध्ये वैष्णवी यांच्यावरती केलेले होते हे सगळेच आरोप आज कसपटे कुटुंबियांनी खोडून काढलेले पाहायला मिळाले। काही वेळापूर्वीच खरं तर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत बोलताना सुद्धा त्यांनी सांगितलं की हे जे काही अज्ञात व्यक्तीशी चॅट करण्याचं जे काही प्रकरण आहे आणि हगवणेंनी असं म्हटलंय की आम्ही कसपटेंना याविषयीची माहिती दिलेली होती, त्यांनी थेटपणे हा आरोप खोडून काढलेला आहे, आम्हाला या चॅट विषयीची कसलीही माहिती नाहीये असं त्यांनी सांगितलंय। त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणात जसं ते म्हटलेत की आम्ही गाडी मागितलेली नव्हती, आमच्याकडे 5 कोटी
कंपनीच्या गाड्या आहेत, आम्ही हुंडा मागितलेला नव्हता, स्वखुशीने वैष्णवीच्या वडिलांनी हे सगळं दिलंय, ते सुद्धा आरोप फेटाळून लावण्यात आलेले आहेत. स्वतः धमकी देऊन जर मला MG हेक्टर दिली तर मी लग्नाला उभा राहणार नाही, ही गाडी मी लग्नाच्या मांडवात जाळून टाकेन, अशा पद्धतीची धमकी दिलेली होती. आणि त्याच्यानंतर फॉर्च्युनर मागण्यात आली होती आणि त्यामुळेच खरं तरी फॉर्च्युनर त्यांना देण्यात आली होती. त्याचबरोबर वाकडचं जे क्रोमाचं शोरूम आहे, या क्रोमाच्या शोरूम मध्ये एका दिवशी अचानकच गेल्या 3-4 महिन्यांपूर्वी पती शशांक जो आहे तो अचानकपणे गेला. त्याने माहेरी असलेल्या वैष्णवी यांना बोलावून घेतलं आणि तिथे गेल्याच्या नंतर 1.5 लाखाचा 1,52,000चा एक फोन त्यांनी चूज केला आणि हा फोन तुझ्या घरच्यांना सांग मला घेऊन द्यायला, अशा पद्धतीने थेट धमकीच दिलेली होती. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर वैष्णवी यांनी वडिलांना फोन करून कुठेतरी विनंती केली हा फोन घेऊन देण्यासाठी. त्याच्यानंतर डाऊन पेमेंट करून हा फोन घेऊन देण्यात आला. आणि अजून सुद्धा म्हणजे आता वैष्णवी आपल्यात नाहीयेत, वैष्णवी यांचा मृत्यू झालेला आहे. या प्रकरणातला जो आरोपी आहे पती, तो आता तुरुंगात आहे, त्याचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते पोलीस कोठडीत आहे. ना असं सगळं असताना सुद्धा अजून सुद्धा या प्रकरणामधले आम्ही जे काही आहोत ते हप्ते अजूनही फेडत आहोत. जो 1,52,000चा फोन घेतलेला होता, या फोनचे हप्ते अजून पूर्ण झालेले नाहीयेत. आनंद कसपटे जे वैष्णवी यांचे वडील आहेत ते अजूनही या सगळ्या मोबाईलचे हप्ते फेडतात असं सुद्धा त्यांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही हुंडा मागितला नाही वगैरे हे जे काही आहे हे साफपणे खोटं आहे. आणि त्याचबरोबर या प्रकरणामध्ये जसं ते म्हटलेले आहेत की वैष्णवी यांचे कुणाशी तरी अनैतिक संबंध असल्याची चर्चा काल कुठेतरी कोर्टामध्ये करण्यात आली, तशा पद्धतीचा युक्तिवाद करण्यात आला, असं काहीही नसल्याचं सुद्धा आनंद कसपटे यांनी सांगितलं. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर जेव्हा अशा पद्धतीने आर्ग्युमेंट्सची जी पहिली प्रोसेस असते त्यावेळी अनेकदा अशा पद्धतीचे आर्ग्युमेंट्स केले जातात. अनेकदा जी पीडिता असते तिच्यावरती, तिच्या चारित्र्यावरती बोललं जातं. असंच सेम टू सेम प्रकरण जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये स्वारगेट अत्याचार प्रकरण जेव्हा झालं होतं त्यावेळी सुद्धा असंच घडलेलं होतं. पहिल्यांदा जी काही अत्याचार झालेल्या मुलीला सिंपती मिळत होती, ही सिंपती कमी करण्यासाठी तिच्या वकिलांनी सुद्धा अशाच पद्धतीचे दावे केलेले होते, तिचं चारित्र्य हनन केलेलं होतं. मात्र त्यानंतर हे सगळेच दावे जे आहेत ते फेल ठरलेले होते. त्यामुळे या प्रकरणात सुद्धा आपण जर पाहिलं तर जे काही दावे करण्यात आलेले आहेत हे दावे जेव्हा या प्रकरणातलं चार्जशीट दाखल होईल त्यानंतर जेव्हा पुरावे सादर करावे लागतील त्यावेळी मात्र जे काही दावे करण्यात आले, जे काही आरोप करण्यात आले यापैकी किती सिद्ध होतात, किती पुरावे या वकिलांकडे म्हणा किंवा पोलिसांकडे काय नेमके पुरावे हाती लागतात त्यावरती पुढचं सगळं डिपेंड असणार आहे. त्यामुळे केवळ आर्ग्युमेंट केलं म्हणजे हे आरोप खरे ठरत नाहीत, जे आरोप केले ते आरोप सिद्धही करून दाखवावे लागतील. त्यामुळे आता प्रायमरी स्टेजला जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत यातून सुद्धा वैष्णवी यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा कसपटे कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. तुर्तास तरी या प्रकरणामधले जे 3 आरोपी आहेत या 3 आरोपींना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर उरलेले जे 2 आरोपी आहेत या 2 आरोपींना 31 मे रोजी पुन्हा एकदा न्यायालयात सादर केलं जाईल आणि तिथून पुढे मग त्यांना न्यायालयीन कोठडी मिळते की पोलीस कोठडी मिळते हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.